कधी रिजेक्शन फेस केलंय पण? हो हो, खूपदा. आणि मजा आली. राग येतो ना आपल्याला, तो राग आला पाहिजे. अरे माणूस आहोत ना. मला ना खूपदा असं प्रश्न पडतो की आपण माणूस आहोत तर हा रडतो रे, अरे हो येतं मला रडायला, मी माणूस आहे ना रे, मी काय दगड आहे का की हा रडत नाही. येतं मला रडायला. वाईट वाटलं पाहिजे, रडता आलं पाहिजे, हसता आलं पाहिजे, राग आला पाहिजे. या सगळ्या गोष्टी, माणूस आहात तर हे सगळ्या गोष्टी व्हायलाच पाहिजेत. एखादा माणूस तुमच्याविषयी वाईट बोलला तर त्याला असं नाही करू शकत तुम्ही. तुम्हाला तो राग आला पाहिजे, म्हणजे तुम्ही खोटं वागताय. आपण एखाद्याला भेटतो आणि आपल्या आवडीचा माणूस नसेल तरी म्हणजे अरे हसत हसत भेटावं सगळ्यांना. मान्य आहे की हसत हसत भेटावं, पण खोटं हसू नये ना रे. मनापासून हसा. समोरचा किती वाईट असलं तरी मनापासून हसा. ते खोटं नको. ते अरे काय वाटत नको ना. ओके. तुम्ही गटारात उभं राहून असं म्हणाल वाव, असं कराल? नाही. कुठल्या तरी खाडीत उभं करतो, माईमच्या खाडीमध्ये उभं करतो तुम्हाला, आणि आता बघा, आता हसून दाखवा. नाही हसणार रे तुम्हाला. उगाच आपलं खोटं काहीतरी करायचं. पण कोणतं रिजेक्शन खूप जिव्हारी लागलं एवढ्या वर्षातलं? नाही, जिवारी एकही नाही लागलं मला. नाही 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 नाही, अजिबात नाही लागलं मला. मला नकार आले, सगळं आलं. सुरुवातीच्या काळातून खूप आलं. मला हकलवलंय. आता मोठ्या दिग्दर्शकाचं नाव नाही सांगत तुला, आहेत फार मोठे आहेत ते. हो. हां, तर ते एक सिरियल करत होते आणि माझी एक मैत्रीण त्या सिरियलमध्ये काम करत होती. ती म्हणाली येऊन भेट. म्हटलं ठीक आहे, या हॉटेलमध्ये ते चालू आहे, त्यांची मीटिंग वगैरे चालू आहे, तू येऊन भेट. मी गेलो तर ते आले नव्हते तेवढं. मला सांगितलं हां थांबा जरा, येतील ते. ठीक आहे थांबतो. मग ते आले, बसले. सर हा भेटेल. हां काय यायचं? हां काय नाही, आलं की सांगतो. असं. अरे म्हटलं काही, मला इंट्रोडक्शन तर करू देत माझं, मी कोण आहे, नाव काय माझं, माझे फोटो तर बघा, काहीतरी. तर ते मला खूप वाईट वाटलं होतं. म्हणजे असं रागच आला होता मला भयंकर. कट टू 6 महिन्यानंतर, अरे सागर काय काम करतोस रे तू, छान काम करतो, मी आलो होतो तुमच्याकडे. तेव्हा तुझा कार्यक्रम चालू झाला होता काय? काय चालू झालं होतं? फू चालू झालं. फू चालू झालं होतं. ओके. मी मनात म्हटलं मी आलो होतो तुमच्याकडे, तुम्ही घेतलं असतं तर तुमच्या नावावर मी सांगितलं असतं, मला यांनी चान्स दिला म्हणून.